नमस्कार, मी तेजस. मी सध्या करकममध्ये आणि करकम जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार श्रद्धा शेळके यांचा होम टू होम प्रचार सुरू आहे. आपण एकंदरीतच आपल्यासोबत श्रद्धा शेळके आहेत. ताई, काय कसा प्रचार सुरू आहे? लोकांच्या घरापर्यंत जात आहे, काय म्हणतात लोक? लोकांचा तर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे. सगळे छान आहेत, उत्साही आहेत, सगळ्यांचा आशीर्वाद आहे, सगळे प्रेमाने बोलत आहेत. प्रेम मिळते लोकांचं? हो. बरं, तुम्ही अनेक महिलांच्या घरी गेला असाल, वेगवेगळ्या लोकांच्या घरी. लोकांनी काय सांगितलं तुम्हाला? काय समस्या सांगितल्या? काय तुम्हाला बोललेत लोक? ते घरकुलाविषयी समस्या सांगतायत. नंतर परत धाकटी वेसमध्ये रस्ते, त्यात ड्रेनेजविषयी थोडंसं त्यांना त्रास होतोय. बरं. पाणीची समस्या असं सांगतात सगळे लोक समस्या मांडतायत म्हणायचं. हो. हां, काय तुम्ही काय आधार दिला इथल्या लोकांना? मी त्यांना म्हणलं, मला एक मत द्या, मी तुम्हाला मदत करीन, तुमच्या सगळ्या समस्या सोडवीन. तर तरी इथल्या लोकांसाठी जिल्हा परिषद पंचायत समिती या माध्यमातून अनेक योजना असतात. त्या योजनेची कुठेतरी तुमच्याकडून पूर्तता होईल असं काय आश्वासन त्यांना दिले का तुम्ही? हो, मी त्यांना म्हणलं की मला मतदान करा, मी जर निवडून आले तर तुम्हाला नक्कीच मदत करेन. लोक विश्वास ठेवतील? हो, ठेवतील ना. काय करायचं आहे लोकांसाठी? काय विजन असणार आहे? मला लोकांसाठी रस्त्याची दुरुस्ती करायची आहे, नवीन रस्ते बनवायचे आहेत, पाणी टंचाई, त्यांना पूर्ण पाण्याची व्यवस्था करायची आहे, गावात सुधारणा करायची आहेत, तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यायची आहे, महिलांना सक्षम बनवायचे. एकीकडे मी मागच्या तुमच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या सभेत बघितले की आमदार अभिजित आबांचा विश्वास तुमच्यावर फार दिसतोय. कसा विश्वास संपादन केला? काय आबांनी कसा विश्वास ठेवला तुमच्यावर? काय चर्चा झाली आबा तुमच्या? माझ्या वडिलांची समाजसेवेची पार्श्वभूमी बघून मला त्यांनी सपोर्ट दिला, त्यांना विश्वास बसला माझ्यावर. कधी भेट झाली त्या आबांची तुमची पहिल्यांदा? आबांची भेट आमची त्यांच्या ऑफिसवर झाली. ऑफिसवरती झाली. मुलाखतीत काय विषय झाला तुमचा? मुलाखत काय चांगलीच गाजली म्हणे तुमची? हो, आबांनी मला प्रश्न विचारले, मी त्याची उत्तरं दिली. हां. आनंदी आहेत? हो. लोकात जात आहे? हो. बरं, आता काय पुढचे मुद्दे काय असतील? काय अजेंडा आहे निवडणुकीचा तुमचा? मला सगळ्या लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, त्यांच्या भेटी घ्यायच्यात, त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्यात आणि त्या समस्या मला सोडवायच्यात. बरं, इथं तुमच्या या भागात अभिजित पाटील आमदार आहेत, त्यांचा काही फायदा होईल का? तुम्ही म्हणताय की त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी चालेल, कामं करेल. हो, नक्कीच. आबांचं काम नावाजण्यासारखं आहे. आबांनी काम केलंय म्हणूनच मी त्यांना म्हणते आणि आबांसारखंच काम करायचं म्हणून मी म्हणलं त्यांच्या पावलांवर पाऊल टाकून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करेन. वडील एकीकडे समाजसेवक आहे, तुमच्या राजकारणात पहिल्यांदाच आलाय म्हणताय. कसा अनुभव वाटते लोकांचा? चांगला अनुभव. सगळे सपोर्ट करतायत, प्रेम देत आहेत, आशीर्वाद देत आहेत, पाठिंबा आहे सगळ्यांचा. मतदानाच्या रूपात ही प्रेम दिसेल? हो, नक्कीच दिसेल. काय मतं द्यायची लोकांनी तुम्हाला? मी पारदर्शक, प्रामाणिक काम करेन आणि सगळ्यांच्या समस्या जाणून घेईल, लोकांपर्यंत पोहोचीन मी आणि त्या समस्या सोडवायचा मी नक्कीच प्रयत्न करेन आणि मी ते करून दाखवेन. दौरा चांगला आहे? हो. लोक म्हणजे प्रतिसाद देत आहेत का? हो, देतात. चांगला प्रतिसाद भेटतोय. चांगला प्रतिसाद. निवडून यायचा विश्वास आहे? हो. मी नक्कीच निवडून येणार. नक्कीच निवडून येणार. काय कोणत्या बेसवर एवढा विश्वास आहे? मला जे लोकांचं प्रेम भेटतंय, आशीर्वाद भेटतायत, त्यावरून मला वाटते की मी नक्कीच निवडून येणार. खरं तर अनेक जण म्हणतायत की खेळायच्या वयात निवडणुकीत उभा आहे, राजकारणात आले. कसं काय सांगाल त्या लोकांना तुम्ही? तरुणांनी राजकारणात यायला हवं. नवीन उमेद, नवीन ऊर्जा घेऊन, ताकद घेऊन आम्ही सुरुवात करतोय आणि प्रगती करायची आहे, करकमगणाची विकास करायचा आहे, त्यामुळं आम्ही करतोय. आता तुम्ही एक तरुणी आहात, शिक्षणाचा प्रश्न इथल्या वेगवेगळ्या तरुणांच्या इथल्या समस्या आहेत. तरुणांना किंवा एक तरुण मुलींना काय सांगू इच्छित आमच्या माध्यमातून? मला साथ द्या, मला एक संधी द्या, त्या संधीचं सोनं करील. तुम्हाला तुमच्या विश्वासाला तडा नाही जाऊ देणार. मला मतदान करा, तुमच्यासाठी नक्कीच काहीतरी करून दाखवण्याचा प्रयत्न करेन मी. बरं, तर या होत्या करकम पंचायत समितीच्या उमेदवार श्रद्धा शेळके. त्यांचा प्रचार दौरा सुरू आहे, वेगवेगळ्या लोकांच्या घरी जात आहेत,
भेटत आहेत, त्यांना त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत आणि एकंदरीतच त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. पाहत राहा महाराष्ट्राचा आखाडा.